कुत्र्याला म्हणलं होतं प्रेम न करू पण मतलब वो अलग ही लेवल का असं पब्लिक मी तुमचा जय ब्लॉगर. आमच्या गावातले कुत्रे सुद्धा पक्के प्रेमात वाहिलेले बर का. आमचा गडी आला बर का 50च्या स्पीडनं लगे 10च्या स्पीडनं माग सुटला. अमेरिका क्या कहता था क्या त्याला जरा लाडी गुडी लावून निघालो बर का आपण साईट वरती. एवढ्यात एक ठिकाणी आपलं लेबर थांबलेलं होतं बर का. मग आपल्या सुका पाटीलला मस्त गाडीवर मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आपल्या सुका पाटीलला फेकले एक साईडला ना आपण निघालो दुसऱ्या साईडला. चल मग आपण गेलो नेवाशाला. आपली मोटर जरा आजारी होती म्हणून तिला जरा दवाखाना केला बर का. मोटर घेऊन डायरेक्ट पोहोचलो गुल्फीच्या दुकानात. मग एक गुल्फी घेतली बर का. मोटर घेऊन गेलो होतो बर का मग साईट वरती. त्याच्यानंतर आपण ती मोटर वर घेतली बर का. त्याच्यानंतर मग ती जोडजाड चालू केलं बर का. आपण म्हणलं बाया आता नाही ना राहिला भाऊ ना. डायरेक्ट आपल्याला सरबत करून पाजला. पोरांनी जर सरबत नसतं पाजला ना तर आपण पुरं काम केलं असतं. पण पोरांनी आपल्याला सरबत पाजला म्हणून डायरेक्ट आपण निघालो दुसऱ्या साईट वर. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मला सांगतो दुसऱ्या साईट वरती आल्यानंतर एक पोराच काम चालू होतं. त्याच्यात आमचे एक लेबर झोपला होता बरं का. मग काय आपण बसलो गाडीत निघालो परत तिसऱ्या साईट वरती. बाया भाऊचं लग्न झाल्यानंतर भाऊ काय 8 दिवस बॅनर काढीत नसतो गाडीचा. मग पोहोचलो का आपण ते तिसऱ्या साईट वरती. मन काय म्हणतो मालक तुम्हाला एक शिवी देऊ का. म्हणलं भाऊ नको देऊ शिवी. सध्या आपल्या माग लय भोनगा आहे बरं. आपण ते मशीन वर घेतलं बरं का. मग ते खालचे नट वर लावून मस्त असं मशीन जोडून ठेवलं बरं का. मग आपण निघालो घरी. भेटू त्याच्या मिनी ब्लॉग मध्ये.